नमस्कार, मुंबई तकमध्ये स्वागत आहे। मी सध्या आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आणि बाजूलाच बीएमसीचं ऑफिस आहे। आणि सांगायची गरज नाही आहे, मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जो 5 दिवसाचं उपोषण केलं होतं, आमरण उपोषण आझाद मैदानावरती, त्याची आज सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली मनोज जरांगे पाटलाची आणि ते उपोषण मागे घेण्यात आलं। त्यानंतर जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या 5 मागण्या होत्या त्या 5 मागण्यांवरती सरकारने एक नवीन GR काढला, त्यांना एक आश्वासन दिलं। ते नेमकं काय ते एकदा पाहूया। सातारा गॅझेट आणि पुणे औंध संस्थानाचं जे गॅझेट आहे ते कायदेशीररित्या लागू तपासणी करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, ती एक गोष्ट आहे। नंबर 2, हैदराबाद संस्थानचं हैदराबाद जे गॅझेट आहे ते देखील लागू करण्यात येणार आहे, हे खास मराठवाड्यासाठी आहे। नंबर 3, ज्या आंदोलकांवरती लाठीचार्ज 2 वर्षापूर्वी झाला होता त्याचे जे काही गुन्हे दाखल करण्यात आले होते ते सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील आणि ज्या आंदोलकांनी बलिदान दिलं आहे ह्या पूर्ण मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्याची ग्वाही देखील आता राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेली आहे। त्यानंतर सर्व मराठा बांधव हे जल्लोष करत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचं शिष्टमंडळ आहे, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यामध्ये जयकुमार गोरे आहेत, शिवेंद्रराजे भोसले, प्रताप सरनाईक, पुन्हा उदय सामंत आणि अन्य आमदार असतील, यांच्या उपस्थितीत ह्या सरकारच्या शिष्टमंडळासमोर मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेतलं। आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व जे आंदोलक आहेत मराठवाड्यातून आलेले आहेत, काही विदर्भातून आलेत, पश्चिम महाराष्ट्रातून आलेत, या सर्व आंदोलकांना आपल्या गाड्या घेऊन सुरक्षितरित्या आपापल्या घरी जायचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर जर बघितलं तर सर्व मराठा बांधव हे CSMT परिसर या BMCच्या परिसरामध्ये एक जल्लोष करत आहेत, गुलाल उधळत आहेत आणि शिट्ट्या वाजवत आहेत, हलकीवर ठेका धरत आहेत, ह्या सर्व परिस्थिती आहे आणि घोषणा देखील देत आहेत। त्यानंतर आता पोलिसांनी सर्व आंदोलक आहेत त्या आंदोलकांना जर बघितलं आपण तर ते शिट्ट्या वाजून रस्त्यावरचं हटवण्यात येत आहे। पूर्ण परिस्थिती आपण बघू दे शकतो की रस्ता पूर्ण क्लिअर करत आहेत आणि त्यानंतर जे आंदोलक आता इथं होते, जल्लोष करत होते, त्या सर्व आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्याचं काम देखील सध्या पोलीस करताना आपल्याला दिसत आहेत। जर आपण बघितलं हा पूर्ण आझाद मैदानाच्या मागच्या साईडचा रस्ता येतो, इथे आता थोड्या वेळापूर्वी पूर्ण पोलिसांच्या समोर आंदोलक हे जल्लोष करत होते, आपापल्या गाड्या होत्या, त्याच्यावरती गाणे लावलेले होते DJ। आता पोलिसांनी सर्व आंदोलकांना बाजूला केलेलं आहे। CSMT परिसरात जर आपण बघितलं आता आपल्याला आंदोलक कमी आणि पोलीस जास्त दिसत आहेत। आपण पूर्ण हे चित्र पाहू शकता। हा CSMTचा परिसर आहे आणि माझ्या बॅक साईडला हे सर्व पोलीस क्लिअर करत आहेत। जे आंदोलक होते त्या सर्वांना आंदोलकांना हटवण्याचं काम देखील आता पोलीस करत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यावर सरकारनं GR काढला, त्यानंतर सर्व आंदोलकांनी उत्साहामध्ये जल्लोष साजरा केला। आता हे आंदोलक आपापल्या घरी परतताना दिसत आहेत। कॅमेरामन आशिष दामापूरकर सर, मी स्वानंद बिकट, मुंबई तक।